पहलगाम हल्ल्यानंतर ओमर अब्दुल्लांची मोदींसोबतची पहिली भेट, दोघांमध्ये 30 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. दीपक केसरकरांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत, यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही. दीपक केसरकरांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. ज्ञानराधा मल्टी स्टेटमधील आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी सुरेश कुटेला 6 दिवसांची पोलीस कोठडी, कळंब येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली कोठडी. कल्याणमध्ये महापारेषण कंपनीची जबरदस्ती आणि मनमानी कारभाराविरोधात सर्वपक्षीय आंदोलन, शेतकऱ्यांना प्रथम मोबदला देण्याची मागणी. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 38.56%वर, उन्हाचा तडाखा वाढल्यानं जायकवाडी धरणाची पाणी पातळी झपाट्यानं कमी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत छोटे दुकानदारांना वनविभागाची नोटीस, 6 आणि 7 तारखेला दुकानांवर तोडक कारवाई करणार. वनविभागाच्या नोटीसीमुळे दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण. हिंगोलीच्या वसमत शहरात मातीची वाहतूक करणाऱ्या हायवाचा अपघात, तर अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, 3 जण मातीखाली दबल्याची माहिती. अलिबाग तालुक्यातील सासवणे सरपंच आणि उपसरपंचासह सर्व सदस्य बडतर्फ, कोकण विभागीय आयुक्तांनी केली कारवाई. लाखो रुपयांच्या रकमा सेल्फने काढल्याचे निदर्शनास. पणजी येथे शिरगाव देवी लहराई यात्रेत चेंगराचेंगरीत, मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत, तर जखमींना 1 लाखाची मदत घोषित. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी जाहीर केली मदत. भिवंडी शहरात धक्कादायक घटना, महिलेची 3 मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या. भिवंडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.